नमस्कार. प्रभात मायक्रम आणि हँडक्राफ्ट आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मायक्रम फ्लॉवर पॉट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग साहित्य बघूया. इथे मी 1.5 बंडल यूज केला आहे पिंक मायक्रम. 34 कॉर्ड 2 मीटर प्रमाणे कट करून घेतले आहेत. त्यानंतर इथे मी व्हाईट कलरचे बीड्स यूज केले आहेत. त्यानंतर मी ऑरेंज कलरचा प्लास्टिकचा एक बॉल यूज केला आहे. इथे मी 4 रिंग यूज केल्या आहेत. 3 इंचाच्या 2 रिंग, टॉपसाठी 4 इंचाची रिंग आणि बॉटमसाठी 4.5 इंचाची रिंग यूज केली आहे. लायटर आणि सीझर. सुरुवातीला इथे 4 इंचाची रिंग घ्यायची आहे. त्यानंतर पिंक कलरची कॉर्ड घ्यायची आहे जी आपण 2 मीटर प्रमाणे कट करून घेतली आहे आणि ती रिंगला याप्रमाणे अटॅच करून घ्यायची आहे. पुन्हा एकदा दाखवते. कॉर्ड अशी व्यवस्थित सेंटर करून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं रिंगला अटॅच करून घ्यायची आहे. आता या पद्धतीनं आपण सगळ्या कॉर्ड, ज्या 34 कॉर्ड कट करून घेतल्यात त्या सगळ्या कॉर्ड इथे अटॅच करून घ्यायच्या आहेत. इथे मी सगळ्या कॉर्ड अटॅच करून घेतल्या आहेत. त्यानंतर प्रत्येक 4 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि एक स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. आता या पद्धतीने सगळ्या कॉर्डवरती स्क्वेअर नॉट करून घेतली आहे. त्यानंतर सेंटरच्या 2 कॉर्ड घ्यायच्या आहेत. 2 स्क्वेअर नॉटच्या सेंटरच्या 2 कॉर्ड आणि त्या 2 कॉर्डमध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे. आता याच पद्धतीनं मण्यांची एक लाईन पूर्ण करून घ्यायची आहे. आता मण्यांची लाईन पूर्ण झाली की त्यानंतर पुन्हा स्क्वेअर नॉटची लाईन करून घ्यायची आहे. इथे स्क्वेअर नॉटच्या टोटल 6 लाईन पूर्ण करून घ्यायच्या आहे. फ्लॉवर पॉटची हाईट जर कमी हवी असेल तर इथे तुम्ही स्क्वेअर नॉटच्या लाईन कमी सुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. त्यानंतर आता इथे 3 इंचाची रिंग घ्यायची आहे आणि इथे आपल्याला रिंग अटॅच करून घ्यायची आहे. त्यासाठी या सगळ्या कॉर्ड रिंगमधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत. आता इथे प्रत्येक कॉर्ड रिंगला 1 वेळा फिरवून घ्यायची आहे. या पद्धतीनं रिंग छोटी असल्यामुळं कॉर्ड जर डबल फिरवली तर सगळ्या कॉर्ड ॲडजस्ट होणार नाही, म्हणून 1 वेळा फिरवून घ्यायची आहे. प्रत्येक 4 कॉर्ड फिरवून घेतल्या की एक स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे म्हणजे कॉर्ड लूज होणार नाही. आता या पद्धतीने ही रिंग इथे अटॅच करून घ्यायची आहे आणि सगळ्या कॉर्ड अशा फिरवून घ्यायच्या आहेत. आता इथे आपली रिंग अटॅच झालेली आहे. त्यानंतर आता 2 स्क्वेअर नॉटच्या मधल्या पुन्हा 2 कॉर्ड घ्यायचे आहेत. आता ह्या 2 कॉर्डमध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथे मण्यांची एक लाईन पूर्ण करून घ्यायची आहे.
आता याच पद्धतीने ही मण्यांची लाईन मी इथे पूर्ण केली आहे। त्यानंतर याच पद्धतीने पुढची लाईन पूर्ण करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला बॉल ॲडजस्ट करायचा आहे। या पद्धतीने वरून दिसणारा जो भाग आहे तो आपण कैचीने कट करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी मार्किंग करून घेणार आहे। वरून दिसणारा भाग कैचीने कट करून घेऊया। आता हा कट केलेला भाग फ्लॉवर पॉट मध्ये वरती दिसेल या पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे आणि आता पुढच्या लाईन पूर्ण करून घ्यायच्या आहेत। अजून पुढच्या साधारण 2-3 लाईन पूर्ण झाल्या की हा बॉल इथे व्यवस्थित ॲडजस्ट होतो। कट केलेला भाग वरती दिसेल या पद्धतीने बसवून घ्यायचा आहे, कारण नंतर तो मग फिरवता येणार नाही। आता इथे मी मण्यांच्या टोटल 11 लाईन पूर्ण करून घेतल्या। त्यानंतर एक स्क्वेअर नॉटची लाईन करून घ्यायची आहे। स्क्वेअर नॉटची लाईन झाली की आता पुन्हा इथे 3 इंचाची रिंग अटॅच करायची आहे। त्यासाठी ह्या सगळ्या कॉर्ड रिंगमधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक कॉर्ड एक वेळा फिरवून घ्यायची आहे। प्रत्येक 4 कॉर्ड फिरवून घेतल्या की स्क्वेअर नॉट करून घ्यायची आहे। आणि या पद्धतीने सगळ्या कॉर्ड रिंग मधून फिरवून घ्यायचे आहेत आणि स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे। आता इथे मी स्क्वेअर नॉटच्या 4 लाईन करून घेतल्या आहेत। त्यानंतर आता एक मण्यांची लाईन पूर्ण करून घ्यायची आहे। सेंटरच्या 2 कॉर्ड मध्ये मणी टाकून घ्यायचा आहे आणि स्क्वेअर नॉट करायची आहे। स्क्वेअर नॉट करून झाली की आता इथे आपल्याला पुन्हा एक रिंग अटॅच करायची आहे। आता इथे मी बॉटमला 4.5 इंचाची रिंग अटॅच करणार आहे। आता या रिंग मध्ये प्रत्येक कॉर्ड 2 वेळा फिरवून घ्यायची आहे। रिंग मोठी असल्यामुळे इथं प्रत्येक कॉर्ड 2 वेळा व्यवस्थित अटॅच होते। आता इथे मी रिंग अटॅच करून घेतली आहे। त्यानंतर आता ज्या एक्स्ट्रा कॉर्ड उरलेल्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। एक्स्ट्रा कॉर्ड कट केली की आतमध्ये कॉर्ड स्टिक करून घ्यायचे आहेत लायटरने। आता या पद्धतीने सगळ्या कॉर्ड स्टिक करून घेतल्या की फ्लॉवर पॉट तयार होईल। आणि इथे हे आपलं फ्लॉवर पॉट तयार झालेलं आहे। आणि आता अशा प्रकारे हे फ्लॉवर पॉट यूज करण्यासाठी रेडी आहे। फुलं ठेवल्यानंतर खूप सुंदर फ्लॉवर पॉट दिसतो। तुम्ही सुद्धा तुमचं घर डेकोरेट करण्यासाठी फ्लॉवर पॉट घरच्या घरी बनवू शकता। बनवायला सुद्धा खूप सोपा आणि कमी वेळात होणारा फ्लॉवर पॉट आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।